विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आलास रे. तुला इथेच यायचं होतं. जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे. मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा अजाणता. शिवशंकर शंभो. बघा मित्रांनो, हा जो डोंगर दिसतोय संपूर्ण वरच्या टोकाला असलेला पूर्णानंद स्वामींचा मठ आहे. आणि हा रस्ता सरळ गेला नांदोस गावठणवाडी. अतिशय सुंदर असा मठ आहे. आला तर नक्की या. हा बघा मित्रांनो, हा रस्ता गेला आहे तिरवडा म्हणून गाव आहे, म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं तिरवडे गाव. आणि त्याच्या अगोदर असलेला हा म्हणजे गावठणवाडी नांदोस. हा बघा एक बोर्ड लागलेला आहे इथे जो दत्त जयंतीचा आहे. मला येता आला नाही त्यावेळेला, आज आलेलो पण खूप बरं वाटलं. आणि अतिशय सुंदर असं स्थान आहे बघा. संपूर्ण चढाव आहे. आणि या साईडला आला तर नक्की या. म्हणजे कट्टा बाजारपेठेपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. फक्त थोडासा त्रास आहे वर चढण्याचा, काय हरकत नाही. पण तुमचं दर्शन किंवा हे व्यवस्थित होलं. आणि इथली लोकं खूप छान आहेत. गावडे कंपनी आहे किंवा चव्हाण कंपनी आहे, खूप मदत केली मला. ह्या साईडला आला तर नक्की या. तर मित्रांनो, असा हा चढाव आहे. पूर्णानंद स्वामींचा मठ आहे आणि अगदी निसर्गामध्ये आहे. थोडीशी दमछाक होते आणि पावसात तर अतिशय सुंदर असा हा नजारा असतो इथे. आणि स्टार्टिंगला मी खूप वर्षापूर्वी आलेलो एका मित्रासाठी आणि गुण आलेला त्यावेळेला काय असे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो मी. साधारणतः 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आणि दम लागतो आहे कारण संपूर्ण चढाव आहे. रस्ता व्यवस्थित आहे तसा, पण चढाव आहे पूर्ण. आणि गाडी वगैरे येत नाही. म्हणजे ज्यांना कोणाला यायचं असेल तर एजेड असतील किंवा हार्ट पेशंट वगैरे असेल तर येऊ नका, सांभाळा काय ते. अतिशय चढाव आहे बघा. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आज मित्रांनो, तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं नांदोस गाव आणि तिथे असलेला परमपूज्य गोविंद पूर्णानंद स्वामी हा मठ आहे इथे. आणि दत्त महाराजांच्या रिअल पादुका म्हणजे स्वयंभू पादुका इथे ह्या देवस्थानामध्ये आहेत. आणि खूप वर्षापूर्वी मी इथे आलेलो. एका मित्राचं थोडंसं टेन्शन होतं आणि त्या टेन्शनमधनं महाराजांनी जे काही औषध दिलेलं त्यांनी ते बरे झाले. आणि पोटात भरपूर दुखत होतं त्या मित्राच्या माझ्या. आणि औषध दिल्याबरोबर म्हणजे 8-10 दिवसाचा जो त्रास होता तो 10 मिनटात एकदम क्लिअर झालेला. त्याच्यामुळे आज भरपूर व्हिडिओ मी केले देवस्थानाचे, मठाचे केले. त्याच्यामुळे आज असं आदेश आला मला की ह्या मठाचं सुद्धा कर, ह्या मठाचं सुद्धा कर. त्याच्यामुळे तिकडनं जे डायरेक्ट निघालो होते मी आणि गीता, आज माझ्यावर गीता आहे, सरळ इथपर्यंत आलो. आणि चढाव इतका जबरदस्त आहे. पण एक अनुभव माझा नक्की सांगेन तुम्हाला की एवढं चढल्यानंतर नॅचरली घाम येतो. दोघांनाही जरासुद्धा घाम आला नाही. आणि वर इथे आल्यानंतर सेम घोडेमुख देवस्थानाचं जसं झालं तसं आमचं झालं. अगदी शांतता आणि दमछाक किंवा इतकं चढून आलेल्याचा अजिबात त्रास झाला नाही. अतिशय सुंदर असलेलं आणि जागृत असलेले देवस्थान तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण इथे असलेले महाराज किंवा इथल्या संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तो अपयश आला मला. कारण आज ज्या पालख्या उठत आहेत आमच्या इकडनं, कदाचित महाराज तिथे गेले असतील. त्याच्यामुळे मी अचानक आलो आहे. माझ्याकडे फोन नंबर नव्हता त्यांचा. आणि इथला परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी दमछाक करणारा रोड आहे, पण आल्यानंतर इतकी शांतता येते ना की खरोखरच दत्त महाराज असलेल्याचा अनुभव आला. आणि ह्या साईडला आला तर या तुम्ही, कारण महाराज असे अवेलेबल असतात. फक्त दमछाक करणारा रोड आहे. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे बघा मित्रांनो, असं संपूर्ण उतार आहे आणि असा हा पूर्ण चढाव आहे. म्हणजे आज मला श्री घोडेमुखाचा जो चाळा आहे देवस्थान तिथे चढल्यावर वाटलं ना का. भरपूर दमछाक करणार आणि अजून रस्त्यानं मित्रांनो बॅलन्स आहे. हा बघा, हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे मित्रांनो की चांगली चांगली देवस्थानं मठ दाखवतो आहे. जर नवीन असाल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जबरदस्त चढाव आहे.
हा मित्रांनो असं चढाव आल्यानंतर सरळ आहे, थोडासा रस्ता म्हणजे विश्रांती घेऊ शकता तुम्ही. भयंकर चढाव आहे, म्हणजे दमछाक करणारा चढाव आहे, साधा नाही आहे. हे पहा, आणि फर्स्ट टाईम कारण बऱ्याच दिवसांनी असं ब्लॉग बनवायचा वेळ आला आहे किंवा स्वामींचा आदेश आला आहे, त्याच्यामुळे थोडंसं दम लागतो आहे आणि भरपूरच चढाव आहे. साधारणतः खालच्या रोडने जो तुम्हाला मी दाखवलं तिकडनं 1 तास ते सव्वा तासाचं अंतर आहे. म्हणजे चालत वाहन येऊ शकत नाही ते, असं निसर्गाच्या कुशीत आहे. हा बघा पूर्ण जंगल आहे. तर मित्रांनो, अतिशय जागृत असा हा मठ आहे आणि आलात तर नक्की या. पण चढाव जबरदस्त आहे, त्याच्यामुळे थांबत थांबत आलात तरी चालेल. आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो थोडंसं, कारण संपूर्ण खडा चढाव आहे. संपूर्ण खडा चढाव आहे आणि जागोजागी असे बोर्ड आहेत, म्हणजे स्वामींचे सुविचार वगैरे लिहिलेले आहेत, अतिशय सुंदर वगैरे. आता याच्यात तर थोडंसं अस्पष्ट झालं आहे. हे बघा पूर्ण डोंगरात आहे, हालत खराब झाली. तो बघा परत वर त्या राईट हँड साईडला, परत राईट हँड साईडला सुद्धा पुरा चढाव आहे. तर हा बघा मित्रांनो, हा परत एकदा चढाव. पूर्ण खडे चढाव आहेत सगळे. मला वाटतं आय थिंक जाताना तितका त्रास नाही होणार, पण एक प्रकारची घाटी आहे ही मोठी, सामान्य घाटी नाही. जबरदस्त. पावसात तेवढं वातावरण सुंदर वाटत असेल इथे. श्रम करा सुख मिळेल. बापरे, माझ्या भरपूर श्रम झाले. हा बघा मित्रांनो, हा चढाव जेव्हा आपण चढून येतो, लेफ्ट हँड साईडला अशा पायऱ्या आहेत. म्हणजे आता पायऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे अगोदरच्याच आहेत. पण संपूर्ण चढाव. थोडी विश्रांती घेत घेत तुम्ही वर या, कारण इतकं जागृत स्थळ आहे. कारण आज जे माझ्या ब्लॉगिंगला जितकाही टाईम झाला आणि जितके फिरतो आहे मी, त्याच्यात हे असं मी स्थान फर्स्ट टाईम बघतो आहे. की फर्स्ट टाईम बघतो मीन्स एवढं मेहनत घेऊन वर यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन. म्हणजे एखादा गिरनार पर्वत आपण चढतो त्या टाईपमध्ये आहे इथे, तोच फील होतो आहे. आणि जबरदस्त अशी जागा आहे. फक्त संध्याकाळचे किंवा असे रात्रीचे येऊ नका, आलात तरी दिवसाच्या. मी पण दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. श्री स्वामी समर्थ. हे बघा असा टर्न आहे. आणि इथले जे नेते मंडळी आहेत, पुढारी आहेत, त्यांना विनंती आहे की अशा परिस्थितीत लोक भक्तगण येत आहेत, हालत खराब झाली आहे, जरा रस्त्याची वगैरे सोय करा. हे बघा. त्यानंतर मित्रांनो, त्या पायऱ्या थोड्याशा आहेत, त्या चढल्यानंतर थोडासा खडताळ असा रस्ता आहे. मेन म्हणजे संपूर्ण चढाव आहे, त्याच्यामुळे जो पण कोण भक्तगण येईल त्यांनी विचार करून या. हार्टबीट्स एवढे वाढलेले आहेत. पण एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, की इतकं चढाव चढून आल्यानंतर सुद्धा घाम नाही आला आहे मला, किंवा गीताला सुद्धा घाम नाही आला आहे. बघा, ही स्वामींची कृपा आहे. थोडं दम तर लागणार माणसाच्या जन्माला आलो आपण, पण जरासुद्धा घाम नाही.
आता हिरवीसुद्धा मला भरपूर घाम असतो. स्वामी कृपा आहे. जबरदस्त चढाव. तर मित्रांनो, हा चढाव चढून आल्यानंतर जस्ट एक मला वाटतं थोडी पत्र्याची शेड दिसते, म्हणजे जवळ आलो. म्हणजे साधारणतः 1 तास ते 1.25 तासाचा चढाव आहे. थोडीशी शेड दिसली आहे गीताला, त्याच्यामुळे बहुतेक जवळ आलो आहे आम्ही. नाही ना, नाही अजून आहे, भरपूर वाट आहे. चढाव संपतच नाही. चढाव पूर्ण डोंगरात आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सगळा चढाव आहे नॅचरली. पण काहीतरी आयुष्यात येऊन थ्रिल केल्यासारखं वाटलं. एक घोडेमुख देवस्थान, त्याच्यानंतर आज हे पूर्णानंद स्वामी मठ, स्वामी समर्थ मठ. हालत खराब. हे बघा मित्रांनो, छोटीशी कमान आहे, म्हणजे भेडल्या महाराजची, म्हणजे एंट्री गेट. मला वाटतं आय थिंक आलो आम्ही. पायात ताकदच नाही राहिली. बावडी बघितली. हा बघा मित्रांनो, हा मठाचा परिसर आहे. अजून महाराजात बघूया आतमध्ये. संपूर्ण मठ परिसर आहे. पूर्णानंद परमपूज्य गोविंद पूर्णानंद स्वामी मठ, स्वयंभू श्री दत्तस्थान. तर मित्रांनो, हे पूर्णानंद स्वामी महाराजांचा मठ आहे, श्री गोविंद पूर्णानंद स्वामी मठ. आणि छोटासा आहे. ही स्वामींची, पूर्णानंद स्वामींची मूर्ती आहे. आणि दत्त महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, नृसिंह सरस्वती आहेत महाराज आहेत, नृसिंह दत्त महाराज आहेत, नृसिंह सरस्वती महाराज आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, पूर्णानंद स्वामी आहेत. छोटासा अगदी आहे बघा. आणि इथे ध्यानधारणा होते. आणि पूर्णानंदांचा आणि पूर्णानंद स्वामींचा पूर्ण मला इतिहास थोडासा जाणून घ्यायचा होता, पण आज इथे कोण अवेलेबल नाहीत. परत नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्कीच व्हिडिओ बनवून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेन. अतिशय सुंदर परिसर आहे बघा मित्रांनो. स्वयंभू दत्त पादुका आहेत, दत्तस्थान आहे. तिथे औदुंबर आहे, तिथेही धुनीसाठी स्थान आहे. पूर्ण इतिहास नंतर आपण जाणून घेऊया कधी. मी परत येईन तुमच्यासाठी. अतिशय सुंदर आहे, पण दमछाक करणार रोड आहे. पण वर आल्यानंतर ना मित्रांनो, जराही त्रास वाटला नाही. हे बघा, हा हल्ली दत्त जयंतीचा बॅनर आहे, पण मला येता आलं नाही, कारण मी त्यावेळेला नाडकर्णी काकांकडे, म्हणजे शिवडावला जो स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे होतो. तिथेही चैतन्य पादुका आहे स्वामींच्या. आणि जे स्वामींनी वापरलेल्या पादुका ते तोसुद्धा व्हिडिओ बघा. आणि बघूया, स्वामींची कृपा झाली कोण आलं इथे तर नक्कीच मला इंट्रो घेता येईल किंवा तुमच्यापर्यंत माहिती पोचवता येईल. पण आज कोण नाही. आणि इतकं वर आहे ना मित्रांनो की कोणाची अपेक्षाही करू शकत नाही. जबरदस्त. तर मित्रांनो, असं निसर्गाच्या कुशीत असलेलं हे जागृत असं आपलं स्वयंभू दत्त महाराजांचे पादुका आहेत, असं हे स्थान आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता आम्ही इकडनं निघतो आहे,
कारण इथे माहिती देणारे किंवा असे प्रॉपर असे कोण इथे मला भेटले नाहीत, कारण आज अचानक आलो आहे मी. पण असे एरवी तुम्ही आलात तर होईल, कारण आता सध्या पालखी वगैरे किंवा असे कार्यक्रम चालू आहेत, तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल ते बघा. आलं तर या साईडला नक्की या. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर जाताना मला वाटतं आय थिंक एवढा त्रास होऊ नये, कारण उतार आहे संपूर्ण. अतिशय सुंदर असं आहे बघा, निसर्गाच्या कुशीत असलेले देवस्थान आहे. दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका आहेत, दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका आहेत. आणि खूप बरं वाटलं मित्रांनो, म्हणजे जे दमछाक झालेली चढताना जरासुद्धा म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही इतक्या वरपर्यंत, म्हणजे साधारणतः 40 ते 50 मिनटं लागली आम्हाला, पण असं दमलो किंवा घाम आला असं नाही. थोडंसं म्हणजे हार्टबीट्स वाढलेल्या, कारण संपूर्ण चढाव आहे. आणि खूप बरं वाटलं बघा इथे आल्यानंतर. तर मी तर रेकमेंड करेन, कधी ह्या साईडला आला तर नक्की या. थोडासा त्रास आहे, पण आल्यानंतर तुम्हाला तो जाणवणार सुद्धा नाही. इतकं सुंदर वातावरण येते आणि एकदम शांतता. आता हा परतीचा प्रवास आमचा चालू होत आहे. तर खोळ्याच्या मागे हो हो म्हणतोय आणि आपला चालतोय. तर मित्रांनो बघा, असा हा पूर्ण उतार आहे. म्हणजे हा एवढा नाही आहे, म्हणजे साधारण पायऱ्या वगैरे आहेत किंवा बॅलन्सिंग होईल, पण त्याच्यानंतर खाली पूर्ण उतार आहे बघा. इकडे दाखवतो मी तुम्हाला, झूम करतो. हे बघा, संपूर्ण असा उतार आहे ना, डेंजरस उतार आहे संपूर्ण. कॅमेरा जस्टिफाय करतोय की नाही माहिती नाही, पण खूप बरं वाटलं मित्रांनो, खरोखरच खूप बरं वाटलं. आता आम्ही रिटर्न आमच्या घरी. त्याशिवाय आता एक समादेवीचा सुंदर ब्लॉग आहे, म्हणजे देवाला कसं जागृत केलं जातं, देवस्थान कसं जागृत केलं जातं, तो त्याच्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे तो. आणि अक्षय पावसकर या मुलाने हा तो कार्यक्रम तो भरवलेला, किंवा देवस्थानाला जे जागृत केलं जातं इतकं जबरदस्त आहे ना मित्रांनो. म्हणजे कोणाला अर्ध्याधिक लोकांना माहिती नाही की देवस्थान कसं जागृत केलं जातं. तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्हिडिओमध्ये. नक्की बघा, तुम्हालाही समजेल की देवस्थान जागृत कसं केलं जातं, काय काय विधी असतात त्या. तो नक्की व्हिडिओ बघा, अतिशय सुंदर व्हिडिओ आहे तो. इथले जे मित्रांनो इथले नेते आहेत किंवा पुढारी मंडळी आहेत, त्यांना खरोखर विनंती आहे की थोडंसं लक्ष द्या यार, कारण एवढं सुंदर देवस्थान आहे, स्वयंभू दत्तांचे पादुका आहेत. लोकांना खरोखरच त्रास होतो यायला. आम्ही तर त्यातले तर जेवण आहे म्हणून ठीक वाटलं की येणं जाणं थोडंसं त्रासदायक वाटलेलं, पण जर एखादे एजड व्यक्ती आहे, ते इच्छा असूनसुद्धा येऊ शकत नाही, तर थोडंसं कृपा करा तुमची. महाराजांची कृपा तर अशीही होईल, तुम्ही थोडीशी कृपा करा आणि हे रस्त्याचं काम जरा करा, की जेणेकरून जे भाविक लोक आहेत, भक्तगण आहेत, ते ह्या मठापर्यंत येऊ शकतील. कारण अतिशय जागृत मठ आहे आणि ह्याचं खूप लोकांना प्रत्यय आलेला आहे, पण ते यायला बघत नाही ते, कारण हा रस्ता. तर हा रस्ता जरा सुधारा आणि व्यवस्थित जरा लोक येतील असं डांबरीकरण करा. आपली कोकणात एवढी देवस्थानं आहेत, आपली कोकणात एवढी देवस्थानं आहेत आणि ती जागृत आहेत. आणि त्याचा असं हे करू नका की लक्ष देत नाहीत तुम्ही, किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपली घरं व्यवस्थित झाली, तसं करू नका. आणि आपलं आज नाव आहे कोकणात, की कोकणातली देवस्थानं ही जबरदस्त आहेत आणि कडक आहेत. त्याच्यामुळे ती सांभाळा मित्रांनो. मी खूप प्रयत्न करतो आहे की ही देवस्थानं परत लोकांपर्यंत पोचवण्याचा. त्याच्यात मलाही जरा सहकार्य करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. लाईक नाही केलात तरी चालेल, की जेणेकरून सगळ्यांना ह्याचा उपयोग होईल आणि लोक देवस्थानं बघून परत त्या देवस्थानाकडे वळतील. कारण भरपूर संख्या कमी झाली आहे देवस्थानाची. हा बघा पूर्ण उतार आहे असा, म्हणजे अजून खालची जी घरांची बॉर्डर वगैरे आहे ती सुद्धा दिसत नाही, इतकं वर आहेत आता आम्ही. म्हणजे पूर्ण डोंगरात आहे मित्रांनो. काय
हे बघा मित्रांनो, मगाशी आम्ही ह्याच रस्त्याने गेलो, अजिबात ओल नव्हती. आता कुठनं ओल आली हा चमत्कारच आहे. काय का हे बघा मित्रांनो, मगाशी ह्याच रस्त्याने गेलो आणि काय पाऊस नाही किंवा दव नाही. दुपारचे साधारणतः 12:30 वाजलेत आणि संपूर्ण ओल कशी आली आय डोंट नो. इथे पण काय झरा किंवा असं काही नाही आहे. स्वामींची कृपा आहे की थंडावा देत आहेत. या तुम्ही स्वामी ताकद भरपूर मोठी आहे. म्हणून बोलतात ना, निशंक होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. हे त्याचं कारण ते आहे की स्वामींचं जे एक तुमच्यावर आशीर्वाद असेल किंवा स्वामींचा जो आशीर्वाद असेल तो प्रचंड आहे. फक्त तुम्ही श्रद्धेभावनेने या इथपर्यंत. बाकीचं सांभाळणारे स्वामी आहेत. आणि ह्या इथे येताना जे स्लोगन कुठे कुठे लिहिलेले आहेत इतके सुंदर आहेत ना मित्रांनो. म्हणजे आपल्या नॉर्मल जीवनामध्ये आपण कसं राहावं, कशी भक्ती करावी ह्या संदर्भातच आहेत. खूप बरं वाटलं येऊन. आणि मला वाटलेलं नव्हतं की इतका मला आनंद इथे येऊन होईल, कारण इतकं सुंदर आहे ना मित्रांनो. आणि प्रश्नच नाही, म्हणजे बोलण्यासारखंच नाही. आणि आय थिंक मला वाटतं लवकर उतरता येईल आम्हाला, पण चढावाला आम्हाला 50 मिनटं जवळजवळ गेले. संपूर्ण उतार आहे. आता विश्वास वाटत नाही मित्रांनो की इतकं चढून आम्ही वरपर्यंत दोघेजण गेलो. भयंकर चढाव. आता बघा, आत्ताशा ह्या पायऱ्या लागत आहेत ज्या मगाशी तुम्हाला मी दाखवल्या. हे बघा, ह्या आत्ताशा पायऱ्या लागत आहेत. म्हणजे अजून पाऊण हिस्सा अजून मला उतरायचा आहे आम्हाला दोघांना. आणि ह्या दगडाची इथे आम्ही थोडा वेळ बसलेलो 1-10 मिनटं, कारण भयंकर थकवा आलेला त्यावेळेला. थकवा मीन्स पाय पोटऱ्या जरा भरल्यासारख्या वाटलेल्या. मग इथे थांबलो आम्ही. मलाच विश्वास होत नाही की इतका चढून मी इथपर्यंत आलो आहे. आम्ही दोघेजण. भयंकर चढाव आहे. बघा कुठपर्यंत गेला आहे बघा. लास्टच्या टोकाला आम्ही डोंगराच्या होतो. आजचा अनुभव जबरदस्त ना काय का. आजचा अनुभवच जबरदस्त. आणि अचानक सकाळी असं वाटलं मला की आदेश आला स्वामींचा की ये. आलो. दत्त महाराजांची कृपा, स्वामींची कृपा सदैव सगळ्यांच्या पाठीशी असून दे. खूप बरं वाटलं आज. तर मित्रांनो, आता साधारण मला असं वाटतं की शेवटचा उतार आहे. आणि खूप सुंदर प्रवास होता आजचा मित्रांनो. खूप बरं वाटलं आज. एक तर दत्तगुरूंच्या स्वयंभू पादुका बघायला मिळाल्या, दर्शन झालं. क्या बात आहे. अजून लाईफमध्ये काय हवं आहे. येताना साधारणतः आम्ही 10-15 मिनटात आलो. 20 मिनटं पकडा. 20 मिनटं लागली आम्हाला खाली यायला. वर जायला 50 ते 60 मिनटं, म्हणजे 1 तास पकडा. असा हा जबरदस्त आजचा प्रवास होता. खूप बरं वाटलं आज मित्रांनो. हे दत्तगुरूंचं दर्शन झालं. आता घरी. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. लाईक करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर करा की जेणेकरून अशी देवस्थानं आपल्या युवा पिढीलासुद्धा समजली पाहिजे, त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आज मित्रांनो, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं नांदोस गाव आणि त्या नांदोस गावामध्ये असलेलं गोविंद पूर्णानंद स्वामींचा मठ, अतिशय सुंदर आणि जागृत असलेला हा मठ आज व्हिजिट करतो आहे. आज आपल्यासमोर मान्यवर बसलेले त्या गावचे मान्यवर आहेत. राईट हँड साईडला आहेत ते चव्हाण साहेब आहेत, मध्ये आहेत ते गावडे साहेब आहेत आणि त्यांच्याही राईट साईडला बसले आहेत ते गावडे साहेब आहेत. आज ह्या पूर्णानंद स्वामींचा संपूर्ण इतिहास, इथे कशाप्रकारे कार्यक्रम होतात, कशाप्रकारे स्वामी दर्शन देतात, दत्त पादुका जे स्वयंभू आहेत त्या कशा काय प्रकट झाल्या, संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. गावडे साहेब, काय सांगाल या पूर्णानंद स्वामींच्या मठाचा इतिहास? पूर्णानंद स्वामींच्या मठाचा इतिहास सांगायचा झाला तर गोविंद पूर्णानंद स्वामी या नावाने आज तिथे ते मठ चालू आहे. गोविंद पूर्णानंद स्वामी मठ नांदोस. आणि ह्या नांदोस डोंगरावर पूर्वेपासून पश्चिमेकडे हा पसरलेला हा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये हे गोविंद पूर्णानंद स्वामींचा मठ आहे. मला वाटतं 80 ते 100 वर्ष होत येतील या अंदाजमध्ये. तिकडनं बाहेरून भगवी वस्त्र धारण करून हातात कमंडलू आणि त्रिशूळ घेऊन ते महाराज आलेले होते.
कट्ट्यावर आले असतील आणि तिथून ते सिरकांड म्हणून तिथे हे खोताचं दुकान म्हणून दुकान आहे, त्या तिथे चहा पाणी घेण्यासाठी बसले होते. चहा पाणी घेत असताना त्यांचा समोर नांदोसच्या डोंगरावर लक्ष गेला आणि त्यांना औदुंबरांचा साक्षात्कार झाला. चहा पाणी घेतल्यावर लगेच तिकडून ते स्ट्रेट उठले आणि सरळ ते वर डोंगर चढू लागले. त्यांच्याबरोबर जी मंडळी होती आणि ते भगवे वस्त्र, गोरापान असा 40 ते 45 वर्षाचा मनुष्य, गोरापान देखना, हातात भगवं वस्त्र आणि कमंडोला आणि त्रिशूळ घेऊन ते डोंगरात गेले आणि औदुंबराचं दर्शन घेतलं. त्यांना तिथे साक्षात्कार झाला असेल त्यांच्या तपश्चर्येनुसार. त्यानुसार त्यांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तिथलं ते ज्ञानीच असल्यामुळे तिकडे काय जे आहे वास्तू तिथली काय आहे हे त्यांनी ते जाणली. आणि ते जाणल्यानंतर त्यांनी मनाशी एक निश्चय केला की आपल्याला साधना करायची असेल तर इथेच ही योग्य जागा आहे. अशी साधना करण्यासाठी त्यांनी तिथे ती जागा निवडली आणि तिथे ते साधनेसाठी बसले. साधण्यासाठी बसले असतानाच तिथून खाली डोंगराच्या पायथ्याशी आमची गावकर लोकांची घरं आहेत. तिथे धाकू गावडे म्हणून जे आमचे आजोबा पूर्वज, त्यांना ते गावकर म्हणून त्यांना तिथे बोलवण्यात गेलं. त्यांच्याबरोबर 4-5 मंडळी गेली आणि तिथे त्यांच्याशी ते बोलणं झालं. त्यांनी छोटंसं तिथे तेव्हा झोपडं बांधून त्यांना राहण्याची व्यवस्था केली आणि महाराजांशी बोलणं वगैरे सर्व झालं आणि तिथे महाराज स्थायिक झाले. आणि त्याच्यानंतर तिथे महाराज ते साधना करू लागले. आणि त्याचबरोबर साधना करताना आमच्याच हरिजन समाजातलेच काही लोक पण तिथे राहू लागले त्यांच्याबरोबर. आणि दिवस रात्र त्या डोंगरामध्ये ते महाराज राहू लागले. महाराजांची प्रतीती आणि औदुंबरांचं ते पवित्र स्थान ह्याची लोकांना माहिती गावोगावी म्हणजे पंचक्रोशीत कट्टा, बाजारपेठ, नांदोस, तिरवडा, वांगोडा, खोटला ह्या गावाच्या आजूबाजूला त्यांची हळूहळू प्रचिती झाली आणि तिकडनं ते लोक येऊ लागली. त्या डोंगरामधून कधी नाही तो धूप, अगरबत्ती, दिवा पेटू लागला आणि त्या धुपाचा आणि अगरबत्तीचा वास सगळीकडे असा पसरू लागला. आणि तो वास पसरत असताना लोकांना तिथे गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊन मग लोकांना त्याची प्रचिती येऊ लागली. नाही बोललं तरी दिवसाला तेव्हाच्या वेळेला 10-15 लोक अन्न शिजून जेवू लागली. हळूहळू प्रचिती वाढत गेली महाराजांचे. तसंच कट्ट्यावर डॉक्टर वराडकर होते. ते फेमस म्हणजे सर्व पंचक्रोशीत ते फेमस डॉक्टर. कोणाला काही बरं नसलं तरी ते डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणून ते जायचे. एक असाच ग्रस्त होता की डॉक्टर वराडकरांकडे जाऊन सुद्धा त्याला ते बरं वाटत नव्हतं. ते डॉक्टर वराडकर म्हणाले की मी ह्याच्या पुढे काही करू शकत नाही, की तुम्हाला औषध दवा पाणी काही देऊ शकत नाही. पण नंतर कोणीतरी सांगितलं की ह्यांना स्वामी आलेले आहेत, गोविंद पुन्नानंद म्हणून स्वामी आले आहेत आणि औदुंबराकडे ते तपस्या वगैरे करतात, तर त्या स्वामींकडे जा म्हणून त्यांचे ग्रस्त कोणतरी स्वामींकडे गेले. स्वामींनी ते जाणलं, आपल्या दूरदृष्टीने जाणलं आणि त्यांना फक्त ती विभूती दिली. तो माणूस एकदम चांगला ठणठणीत बरा झाला आणि ती त्यानंतर अजून त्यांची स्वामींची अशी प्रचिती वाढत गेली. अशा प्रकारे ते नावारूपाला आलं. त्यानंतर काही काळानंतर स्वामी तिकडून अदृश्य झाले आणि त्यानंतर महेश महाराज म्हणून आले. त्यांनी थोडा काळ तिथे हे केला आणि तिथून ते पण महाराज निघून गेले. त्याच्यानंतर आमच्या गावातील पंचक्रोशीतील सगळ्यांनी म्हणजे कट्टा बाजारपेठ असू दे, तिरवडा किंवा नांदोस गावातील पंचक्रोशीतील सगळ्या लोकांनी श्रमदानातून आणि आमच्या गावठणवाडीतल्या सर्व मुलांनी श्रमदानातून तिथे स्वामींच्या भक्तसेवेला लागले. दरवर्षीप्रमाणे आम्ही तिथे जोरात दत्तजयंती उत्सव साजरी करतो. दिवसांदिवस तिथे प्रचिती म्हणजे तिथे प्रगती होत चाललेली आहे. नाही बोलला तरी दत्तजयंतीला 4 दिवस अगोदर आणि 4 दिवस नंतर अशी मुलं अहोरात्र तिथे मेहनत करतात. कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एवढ्या त्या डोंगरावर मुलं खालून सामानवर चढवून घेऊन जातात आणि तिथे नाही बोलला तरी दत्तजयंतीला 1,500-2,000 माणसं तिथे महाप्रसाद घेतात आणि स्वामींचं, औदुंबरांचं आणि गोविंद पुन्नानंदांचं स्वामींचं दर्शन घेतात आणि मोठ्या आनंदाने ते दत्तजयंती आम्ही उत्सव साजरा करतो. डोंगराळ भाग असल्यामुळे आम्ही तिथे जास्त कार्यक्रम, बाकीचे जे करमणुकीचे कार्यक्रम आहेत ते आम्ही करू शकत नाहीत. पण संध्याकाळी 5 नंतर आम्ही तिथेच औदुंबराची जी जागा आहे, जो चौतुरा आहे, तिथे दत्ताला पाळण्यात घालतो
आणि तिथे कार्यक्रमाची त्या सांगता करतो. पण आज तिथे अशी लोकांना प्रचिती येते की तिथे लोक जे काही जरी तिथे जाऊन बोलले तरी लोकांना तो गोविंद पूर्णानंद स्वामी आणि ते दत्त औदुंबर महाराज तिथे अजूनही त्यांचं वास्तव्य आहे. स्वयंभू आहे ते औदुंबराचं स्थान. ते लोकांना तिथे अनुभव येतात. त्यांच्या ज्या मनाच्या इच्छा कामना त्या अजून पण पूर्ण होतात. मला एक सांगा गावडे साहेब की साधारणतः हे जे भक्तगण येतात किंवा पंचक्रोशीतनं म्हणा किंवा बाहेरून जे येतात असे रिसेंटली असं तुमचा काय अनुभव आहे की ज्यांना इथे नवस बोलला किंवा खालूनच नवस बोलला, कारण वर चढणं खूप कठीण आहे आणि त्यांचे ते नवस पूर्ण झाले, असे काय आता हल्लीचे हल्ली तुमचे अनुभव? हो, हल्लीचे हल्ली अनुभव म्हणजे माझे पाहुणे होते, त्यांना 4 वर्ष मुलबाळ नव्हतं. मी जाऊन तिथे नवस केला की त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर बऱ्याच जणांना नोकरी संदर्भात किंवा लग्नासंदर्भात किंवा अजून काही व्याधी असतील तर त्या गोष्टी तिथे बोलल्यानंतर त्या लोकांना हे होतं, पूर्ण होतात. अच्छा, मला एक सांगा गावडे साहेब की इथे वार्षिक असे कार्यक्रम काय होतात मंदिरामध्ये किंवा मठामध्ये? वार्षिक कार्यक्रम म्हणजे रोज तिथे दिवाबत्ती लावली जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशीच तिथे कार्यक्रम केला जातो मोठा. कारण डोंगर भाग आहे, जाण्या येण्याचं साधन नाहीये. ओके, चालत जावं लागतं. गाडीचा रस्ता मंजूर झालेला आहे पण तो श्रमदानातून मंजूर झाला आहे ग्रामपंचायतीतर्फे. श्रमदानातून मंजूर झाला तर आताचे लोक म्हणजे श्रमदान म्हणजे तिथे 15 ते 20 माणसं रोज दाखवायची आहेत काम करणारी आणि नंतर त्यांच्या अकाउंट म्हणजे आधार कार्ड देऊन त्यांच्या अकाउंटवर पैसे जाणार, जसं काम होईल तसं. ते सध्याच्या घडीला शक्य नाही आहे. परत लाईटीचा पण तिथे आमचे राजू गावडे म्हणून आहेत, त्यांच्या प्रयत्नाने लाईटीचं पण तिथे मंजुरी झालेली आहे, पण ती लाईट आता थोड्या दिवसात होईल. मला एक सांगा गावडे साहेब की आज हा जो मी रस्ता दाखवतोय मित्रांनो, बघा हा रस्ता अतिशय कठीण आणि इतका चढाव आहे की दमछाक करणारा रोड आहे. आज गावडे साहेबांनी विचारलं जी दिवाबत्ती केली जाते, जे आज मला माहिती मिळाली की परोळेकर म्हणून कोणतरी एक ग्रस्त आहेत, कशा प्रकारे ते सेवा करतात की त्यांना काही दृष्टांत आलाय की कोणी सांगितलं आहे किंवा ते स्वतःच्या इच्छेने रोज ती सेवा करतात? आनंद परोळेकर जे आहेत त्यांच्या घरी पण दत्ताचं स्थान आहे. अच्छा, दत्ताचं मोठा त्यांचा मठ आहे त्यांचा स्वतःचा. तो मठ असून सुद्धा आनंद परोळेकर ही व्यक्ती रोज तिथे एवढा मोठा डोंगरवर चढून सकाळी 6 वाजता जाऊन त्या तिथे दिवाबत्ती केली जाते. ओके, हा त्यांना मला माझ्या मते त्यांना ते साक्षात्कार झालेला असावा. अच्छा, तो आदेश आहे की तू तिकडे पण करतोयस पण इकडे पण ती दिवाबत्ती करावी आणि गोविंद पूर्ण स्वामींची पण तू भक्ती करावीस. तर मित्रांनो, आज चव्हाण साहेब आणि दोन्ही बसलेले गावडे साहेब मानकरी, आज त्यांचे आभार मानतो की त्यांनी इतका वेळात वेळ देऊन, कारण आज पालखीचे वगैरे कार्यक्रम चालू आहेत, ते सोडून म्हणजे अर्धवट सोडून ते इथपर्यंत आले, त्यांना परत जायचं आहे. त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये मी इंटरव्ह्यू घेतोय. आज आभार मानतो की यासाठी की इतकी सुंदर माहिती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. जर कोणाला नवस बोलायचे असतील किंवा देणगी स्वरूपात काय ह्या लोकांना द्यायचं असेल किंवा मठासाठी द्यायची असेल, जी मदत करायची असेल, जे स्वामीचरणी तुम्हाला काय अर्पण करायचं असेल, त्या गावडे साहेबांचा मी मोबाईल नंबर देतो आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जी मदत किंवा जी देणगी स्वरूपात तुम्हाला स्वामीचरणी अर्पण करायची असेल ती करू शकता. आज यांचे तिघांचे मी आभार मानतो, कारण वेळात वेळ देऊन त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली आहे. ज्यांना नवस बोलायचे असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर गावडे साहेबांचा नंबर देतो आहे, त्याच्यावर संपर्क करा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.